नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पी.एम. किसान सन्मान निधीचा आता 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. तर भारत देश शेती हा केवळ एक व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टावरच्या आपल्या देशाची अन्न सुरक्षा अवलंबून आहे. त्यात शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक बळ देण्यासाठी भारत सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची आणि चर्चेत असलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे या योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना कधी येणार याची उत्सुकता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेची सुरुवात झाली होती 2019 साली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू करून भारतातील सर्व लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये असे 3 हप्त्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात आणि हा निधी थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो. म्हणजेच कोणतेही मध्यस्थी नाही, थेट सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. 19वा हप्ता कधी मिळाला होता? 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री मोदींनी 19वा हप्ता जाहीर केला होता. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात त्याच दिवशी 2,000 रुपये जमा झाले होते. यावेळीही सरकारने वेळेत हप्ता दिला होता आणि शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेतला. 20व्या हप्त्याबद्दल प्रतीक्षा का? देशभरातील शेतकरी आता 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. साधारण 4 महिन्याच्या अंतराने हप्ते दिले जातात. मात्र यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या 8 दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे काही प्रशासनिक प्रक्रिया आणि औपचारिकतेत उशीर झाला. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. त्यामुळे सरकारने सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात 20वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तुमचा हप्ता खात्यात यावा म्हणून काय करावे लागेल? तर ई-के.वाय.सी पूर्ण करणे आवश्यक आहे. पी.एम. किसान पोर्टलवर जाऊन आधार कार्डद्वारे ई-के.वाय.सी करा. बँक खाते आधार कार्ड लिंक असणे देखील आवश्यक आहे. खातं आधारशी लिंक नसल्यास डीबीटी होणार नाही. तर कोण लाभ घेऊ शकत नाही? अपात्रता. सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी करदाते, इन्कम टॅक्स भरणारे, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त सरकारी कर्मचारी, 10,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन घेणारे नागरिक, संस्थात्मक जमीनधारक, व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते आणि वकील इत्यादी यांना पी.एम. किसानचा हप्ता मिळत नाही. तर पी.एम. किसानचा हप्त्याचं नाव कसं पाहायचं? यासाठी तुम्हाला लाभार्थी यादीत आहे की नाही त्यासाठी पी.एम. किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावा. pmkisan.government या वेबसाईटला भेट द्या. बेनिफिशरी स्टेटस किंवा लिस्टवर क्लिक करा. तिथे तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, बँक खाते क्रमांक टाका आणि तुमचा स्टेटस समोर येईल. मंजूर आहे की नाही, हप्ता आला का नाही ते कळेल. आता 20वा हप्ता कधी येणार? अपेक्षित तारीख. सद्यस्थिती ऑगस्ट 2025च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण सर्व औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि सरकारकडून याबाबत तयारीसुद्धा सुरू आहे. तर महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत. मुद्दा माहिती. योजना नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मान निधी योजना. पी.एम. किसान सुरू केली फेब्रुवारी 2019ला. हप्ता रक्कम 2,000 रुपये प्रत्येक 4 महिन्यांनी. वार्षिक लाभ 6,000 रुपये. 20वा हप्ता अपेक्षित ऑगस्ट 2025ला. ई-के.वाय.सी अनिवार्य. अपात्र लोक, करदाते, सरकारी कर्मचारी, संस्थात्मक जमीनदारी इत्यादी यांना लाभ मिळत नाही.